सांगलीमध्ये आढळला झिकाचा रुग्ण। सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये गुरुवारी झिकाचा रुग्ण आढळल्याने महापालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध बनली आहे। महापालिका आरोग्य यंत्रणेने सिव्हिल हॉस्पिटल बस स्थानक रस्ता परिसर येथे 13 पथकामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे। 4063 लोकांची तपासणी केली। यामध्ये 25 गर्भवतींचा समावेश आहे। सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एका 82 वर्षाच्या वृद्धाची रक्त चाचणी अहवाल झिका पॉझिटिव्ह आलेली आहे। त्या रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्यात झिकाचे रुग्ण पुण्यामध्ये सर्वात जास्त आढळून आले आहेत। सांगलीतील अनेक लोकांचा पुण्याशी रोजचा संपर्क असतो, त्यामुळे गुरुवारी झिकाचा रुग्ण आढळल्याने महापालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। महापालिका आरोग्य यंत्रणेने सांगली सिव्हिल हॉस्पिटल जवळील बस स्थानक रस्त्यावर 13 पथकामार्फत सर्वेक्षण सुरू केलेले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून 7 गर्भवतींचे रक्तजल नमुने झिका तपासणीसाठी पुण्याला NIV पाठवण्यात आलेले आहेत। सर्वेक्षणात किरकोळ तापाचे 24 रुग्ण आढळून आलेले आहेत। यामध्ये गर्भवतींचा समावेश आहे। ताप रुग्ण असलेल्या पुरुषांचे रक्त नमुने मलेरिया तपासणीसाठी घेतलेले आहेत।